तर नमस्कार, मी प्रथमेश आमडोसकर आणि व्हॅल्युएबल विचार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आजचे आपले पॉडकास्ट गेस्ट आहेत लक्ष्मी गणेश चित्रशाळेचे सर्वेसर्वा प्रथमेश दादा नाईक. सर्वात प्रथम तुमचं मनापासून आभार, कारण आत्ता गणपतीला अगदी 8 दिवस राहिले आहेत आणि तुम्ही ह्या वेळेत वेळ काढून मला हा वेळ दिला, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तर दादा, तुमची ओळख तुम्ही आमच्या ऑडियन्ससाठी तुमच्या शब्दात करून द्या. नमस्कार. तुम्ही तुमच्या पॉडकास्टमध्ये संधी दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. माझे नाव आहे प्रथमेश सुभाष नाईक, राहणार माटोन, वेंगुर्ला. तुमची सुरुवात कशी झाली? शाळेत वगैरे असताना मला चित्रकलेची खूप आवड होती. आवडनंतर मग असं झालं की थोडेफार आमच्या साईडला गणपती करायचे. त्यांच्याकडे आम्ही, माझा मोठा भाऊ वगैरे आहे आणि मी माती वगैरे मळायला जायचो, माती चेतायला वगैरे. तिथून मग त्यांना माती मळून देता देता मग ते गणपती कसे करतात, काय कसे बनवतात, तसं आम्हाला एक आवड निर्माण झाली मला एक. आणि त्या मला चित्रकलेची आवड होती म्हणून मी आपलं गणपतीत घुसलो तेव्हा छोटा असताना. मग छोटे छोटे मूर्ती करायला लागलो स्वतःचीच, अशी मातीने स्वतः बनवायला लागलो. तिथून मग मला आवडच निर्माण झाली, म्हणून मी या क्षेत्रात उतरलो. मग असं मला वाटलं की मी काहीतरी करू शकतो स्वतः, आणि दुसऱ्याकडे राहून काहीतरी करता जास्त असं येत नव्हतं मला, म्हणजे मी घाबरायचो. तर मग स्वतःचं असं ओपन करायचं म्हणून हे एक सुरू केलं. आता तू एक युवा व्यावसायिक आहेस म्हणून तुझी ओळख आहे आणि तू अनेक गणपती केले आहेस. आणि पण जेव्हा तू तुझ्या शाळेमध्ये जसं म्हणालास की मी माझी शाळा सुरुवात केली, आणि जेव्हा तू तुझ्या शाळेमध्ये पहिला गणपती घडवलास तेव्हाचा तुझा अनुभव काय होता? पहिला गणपती म्हणजे मी केला, पहिला गणपती सॅम्पलसाठी रंगवली. तर मला शेडिंग वगैरे, आखणी वगैरे काहीच यायचं नाही, काहीच. तर मी पहिला गणपती केला, त्याला शेडिंग घालायला सुरुवात केली. मला शेडिंग काय जमत नव्हती. एकाच गणपतीवर 2दा ट्राय केला, परत बॉडी कलर मारला. परत तिसऱ्यांदा जेव्हा शेडिंग घातली तेव्हा एकदम प्रॉपर झालं, म्हणजे मनाला वाटलं हा बाबा चांगला झाला. मग मी आखणी एवढी करायला येत नव्हती, म्हणून मी, माझा मित्र आहे चंदल कुंबल म्हणून वेंगुर्ल्यातला, त्याला बोलवलं. त्याला बोललो आखणी कर म्हणून, त्याने केली आखणी. मग पहिली अशी मी सॅम्पलला 3 गणपती गेल्या वर्षी अशी रंगवली. पहिल्या टाईमला 3 गणपती रंगवल्यावर मग मला त्यालाच मी सांगितलं जरा मला काहीतरी शिकव. म्हणजे त्यानेच मला आखणी वगैरे त्यानेच दाखवली, कशी करतात शेडिंग वगैरे कशी करतात, त्यानेच दाखवली. तिथून मग मी माझं हे चालू केलं, म्हणजे मी आखणी शेडिंग बिडिंग करायला सुरुवात केली. मग माझा मित्र अनिकेत रेडकर आहे, तो मला बोलायला लागला की शेडिंग मस्त घालतोस, त्याच्यापेक्षा पण चांगली शेडिंग घालतोस, मग तू हातच चालव तुझा, मग तुझा हात बसला की व्यवस्थित शेडिंग वगैरे येईल. गणेश मूर्ती शाळा उभं करणं म्हणजे त्यात अनेक अडचणी आल्या असतील. तुम्ही एक युवा उद्योजक आणि तुम्ही सुरुवात केली तेव्हा तुमच्या अडचणी कशा आल्या आणि त्याचं तुम्ही सोल्युशन कसं काढलं? म्हणजे मी पहिले मातीचे गणपती केले. माती आमच्या इकडे वेंगुर्ल्यात का उपलब्ध आहेत, पण आता लोकांना कसं आहे, मॉडेल्स चांगले पाहिजेत. मग तसे मातीचे मी देऊ शकत नाही, आणि तसे साच्या पण नसतात, किंवा मी एवढा पण त्या मोठा कलाकार नाही की हाती मूर्ती जशाला पाहिजे तशीच घालू शकतो. तर मग मित्राने एक आयडिया दिली की पेंडला वगैरे मॉडेल, मग तू POPचे जाण. मग ते मी पण विचार केला. मी कोल्हापूरला पहिला गेलो, मग कोल्हापूरला बघितली मॉडेल्स थोडे. मग पेंडला गेलो, पेंडला पण बघितले. मग तिथे, आणि आताच्या लोकांना पण कसं, पहिल्या सगळे मातीचे लोक उचलणारे होते, आता सगळे हलकेच बघतात गणपती. तर मी असा विचार केला की दोघा-तिघांना गणपतीकारांना विचारलं तुम्हाला POPची चालतील काय. मग तिकडनं मी POPची मूर्ती अशी आणली पेंडवरनं, कारण कोल्हापूरला पण एवढे मॉडेल्स नव्हते. गणपती गाड्या बिड्या विचारल्या, तर तिकडे भाडं खूप सांगायला लागले, ओव्हरच काहीतरी. मग आमचा इकडे रेडीला एक मित्र होता, त्याच्याकडनं त्याची गाडी होती भावाजीची, मग त्याची गाडी मागवली. मग त्याच्या गाडीत भरलं, त्याच्या गाडीत परत तिकडनं इकडे आलो, इकडनं गाडी मागवली, परत तिकडनं इकडे आलो. मग गाडी जसे विचारायला लागले, आता एवढा गाडी खर्च सगळं मॅनेज होणार की नाही, की हवा एवढं गाडीला. पेंड म्हणजे काय जवळ नाही आहे, खूप 350 किलोमीटर लांब आहे अंतर. तर तिकडनं येणार सगळं, भागणार काय, भाडं गणपती वगैरे सगळे कसं काय मॅनेज होणार की नाही, असे एक विचार यायला लागले. तर मला एक सांग की जेव्हा तू पहिल्या वर्षी गणपती बनवलेस आणि त्यानंतर दुसऱ्या वर्षी पुन्हा बनवलेस, त्यामध्ये काय तुला वाटलं की पहिल्या वर्षी जे बनवलेस त्याच्यात आणि दुसऱ्या वर्षी त्यामध्ये काय प्रगती कशी होती आणि काय चांगलं पॉईंट्स होते? म्हणजे पहिल्या वर्षी गणपती बनवले मी. गणपती बनवताना मला असं वाटलं की माझ्याकडे निदान 5-6च गणपती येतील, पण देवाच्या कृपेने माझ्याकडे 27 का 26 गणपती गेल्या वर्षी होते. नंतर गणपतीचं काम बिम वगैरे चांगलं झालं व्यवस्थित, तर यंदा माझ्याकडे आता 43 गणपती आहेत. तर म्हणजे, आणि गेल्या वर्षीचे काही असे आहेत की त्यांनी मला सांगितलं, तर गेल्या वर्षी जसा गणपती रंगवला होतास तसाच पण मला यंदा त्याच्याच सारखा सेम रंगवून दे.
असे पण आहेत. आणि चांगलं असं वाटलं की बाबा समोरच्यांना माझी कला आवडते, त्यामुळे आणखी जरा बळ येतं मला. तर जसं तू म्हणालास की गेल्या वर्षी जशी मूर्ती केलेली तशी तुला दुसऱ्या वर्षी बनवायला सांगितली, म्हणजे ही एक कलेची खरी पोचपावती असते की आपली कला आवडली आणि तसंच पुन्हा सांगितलं. तर ह्या कला ही एकट्याने कधी होत नाही, तर त्याला सहाय्य लागतं. तर तुला सर्वांचं सहाय्य कसं आहे? सहाय्य म्हणजे मला घरातले मदत करतात, पप्पा असतील, मोठा भाऊ असतील आणि माझे मित्रपरिवार आहेत. ते पण काही मित्र असे आहेत की गोव्यावरून कामाला म्हणजे पूर्ण दिवसभर गाडी चालवतात आणि मग डायरेक्ट अंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन इथे येतात आणि रात्रभर माझ्यासोबतच असतात. असे काही मित्र आहेत. किंवा माझे काका आहेत दशावतारी, आता सीझन नाही आहे दशावतारींचा, तर ते काका कधीतरी मदत करायला येतात. तर जसं म्हणायला गेलो तर कोकण म्हणजे गणेशोत्सवाची खूप आवड असते कोकणात आणि 365 दिवस बाप्पा हृदयात असतो आणि 11 दिवस घरात असतो. तर मुंबईमध्ये ज्या मूर्त्या असतात, लालबाग परळ हे गणपतींचं माहेरघर म्हणतात आणि तिथे ज्या मूर्त्या असतात तसे फोटो जेव्हा तुझ्या समोर येतात की मला अशी मूर्ती पाहिजे, मला ह्या प्रकारची मूर्ती पाहिजे, ते तू रूप खरंच सत्यात उतरवण्यासाठी कसा प्रयत्न करतोस? कसं आहे म्हणजे प्रत्येक कलाकाराची कलाकृती वेगवेगळी असते. माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी ट्राय करतो आणि त्यांना चांगली एकदम सुबक मूर्ती बनवून देतो. काही लोक येतात फोटोज घेऊन, कुठच्या कुठच्या मूर्त्या एकदम नवीन मॉडेल्स वगैरे घेऊन येतात लास्ट एंडिंगला, पण ते वेळेअभावी करणं शक्य होत नाही. तरी पण त्यांना नाराज करू नये म्हणून मला काय नाही काय असं भर घालून करून द्यावं लागतं. जसं बरेच जण असतात जे कार्यशाळेत येतात, गणपती बाप्पाकडे बघतात आणि त्यांनाही वाटतं की आता शिकावं, आपणही शिकावं, आपणही हे करावं. तर त्यांच्यासाठी तू काय सांगशील त्यांना? उपदेश असा कोणाला काय देऊ शकत नाही, कारण मी नवीनच मूर्तिकार आहे. तर मी असं सांगू शकतो की नवीन मूर्तिकारांना एक जिद्द पाहिजे अंगात. जिद्द असली तर माणूस काय पण करू शकतो. नाहीतर असे, आणि ह्या गोष्टी जसं आहे, ह्या आता गणपती बाप्पांच्या ह्याच्यात आवड, एक मी आता बरेच वर्ष बघतोय, आवड पाहिजेच. नाहीतर काही काही कोण असं म्हणजे थोडेफार इथे तिथे बसतात, जरा टाईमपास करतात, मग झालं, असं नाही होत. पण ह्या गोष्टीमध्ये आवड पाहिजेच ही, असं मी तर एक अनुभवलेलं आहे. आणि जिद्द असली की माणूस काय पण करू शकतो. माणसाकडे जिद्द असावी. तर कधी असं झालंय का की तू बाप्पाची मूर्ती घडवतोस आणि असा काही अनुभव आलाय का तुला की बाप्पा हे स्वतः घडवून घेतोय माझ्याकडून? असं मला जाणवलं, बऱ्याच वेळा जाणवलं की मला आखणी करताना असं वाटत नव्हतं की बाबा मी एवढी आखणी करू शकतो डिटेलमध्ये. जेव्हा एकदम मन लावून मी आमचा गणपती गेल्या वर्षी पहिल्यांदा रेखला ना, मला वाटलं पण नव्हतं माझ्याकडनं की आखणी अशी होईल. पण एक नंबर आखणी झालेली आणि मी ती पहाटे 5 वाजता बसलेलो रेखायला. डोळे असे म्हणजे झोप पण येत होती आणि असं वाटत होतं की असं जातोच मी आता, आखणीच करतो. आणि ती सकाळी पहाटे 5 वाजता आखणी केलेली मी गेल्या वर्षी आणि एक नंबर अशी आखणी झालेली मनासारखी. जसा हा तुझा प्रवास, खूप तू अडचणी बघितल्यास, त्यातून फेस केल्यास, त्याला सोल्युशन काढलंस आणि आज तू एक चांगला मूर्तिकार आहेस. तर तू जे नवीन मूर्तिकार आहेत, जे नवीन आता शिकतायत, जे आता प्रयत्न करतायत, तर त्यांना तू एक सल्ला द्यायचा झाला तर काय देशील? एक सल्ला म्हणजे आता आपण मूर्ती रंगवायला बसलो की त्यात कधी टाईम निघून जातो काय समजत नाही. तर नवीन मूर्तिकांना असंच सांगेन की बाबा तुम्ही आता प्रत्येक जणांकडे गणपती बघता, तर त्या गणपतीवाल्यांकडनं काय काय तुम्हाला त्यातून घेता येतं, की बाबा ह्याच्याकडनं आखणं घेतली, तर ह्याच्याकडनं शेडिंग घेतलं, दुसऱ्याकडनं काहीतरी वेगळं घेतलं. तर असं हे करून तुम्ही त्यांचे काही जे चांगल्या गोष्टी आहेत ते घेऊन स्वतः काहीतरी स्वतःचं एक नवीन हे तयार करा. तुम्ही प्रयत्न करा, प्रयत्न करत राहा. आपल्या शेवटी यश देणारा आपला बाप्पाच आहे. तर धन्यवाद दादा. आणि तुम्ही जो प्रवास सांगितला, वेळ काढून तुम्ही मला वेळ दिला आणि तुमचा सुंदर प्रवास सांगितला आणि तुमच्याकडून मीही बऱ्याच गोष्टी शिकलो, बऱ्याच गोष्टी मलाही मिळाल्या आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद प्रथमेश. मला पण तू आज मोकळं केलंस, माझं पण मन मोकळं केलंस. मला पण काही गोष्टी माझ्या मनातल्या होत्या त्या सांगता आल्या तुझ्यासमोर. तसं पण धन्यवाद आणि तुला पण तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर अशाच नवनवीन पॉडकास्ट व्हिडिओसाठी व्हॅल्युएबल विचार या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.